पाटील या ठिकाणी जॉईंट असतील. महत्वाचा सामना आजच्या वेळापत्रकातल्या लीग स्टेजचा शेवटचा ग्रुप ए. फलंदाजी करतोय तो म्हणजे संघ टीम प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे आणि डॉन किलर बिरवाडी सरपाडा. जयेश पहिलं षटक, बॅटची इनसाइड एज बॉल मागे सरकतोय. फायनलला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो स्ट्रायकर सेंडला केला तोपर्यंत एकदा पूर्ण झालेली आहे. कुमारा स्टॅटिस्टिक्स सांगितलेलं आहे की कोणाला किती धावा बनवायच्या आहेत, कोणाला किती धावा रोखायच्या आहेत. या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा चांगला स्टॉप. या सुशांत वजे आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. डॉन किलर साठी ती सिच्युएशन नक्कीच आपण एक्सप्लेन केली. प्रमोद शेडके सरांनी दरम्यान बॉल हवेत आहे आणि आता प्रिशा प्रज्योत वॉरियर्स कडून हा षटकार येतोय संतोष मडवी यांच्या बॅट मधून आणि तो सलामी मिळालेली आहे आगरी प्रीमियर लीगला. जर डॉन किलर या संघाने 29 धावांमध्ये जे मिळते टार्गेट 29 धावा, 29 चेंडूंमध्ये जितक्या धावा मिळालेल्या आहेत तितक्या धावा जर चेस केल्या तर ते क्वालिफाय होतील. लक्षात घ्या, 29 चेंडूंमध्ये जितक्या धावा मिळत आहेत टार्गेटसाठी तुम्ही जर चेस केल्या, पण या ठिकाणी अटॅकिंग अप्रोच सातत्यानं प्रिशा प्रज्योत वॉरियर्सचा बॉल डीप कव्हर्सला अडवण्याचा प्रयत्न सरते शेवटी शेवटच्या क्षणाला पूर्ण केल्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. बॉलिंग ट्रॅकवर जयेश, म्हणूनच एक टार्गेट आहे डॉन किलर या संघाकडे. आणि हा चांगला बॉल, धीम्या गतीचा लेग कटर, अप्रोच चांगला आहे गोलंदाज जयेशचा. या शेवटच्या बॉलवर पहिलं षटक संपते. धावसंख्या प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरेची बिनबाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तर मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन IIFL ची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तर मी विनंती करेन आपण व्यासपीठाच्या दिशेने आपण मार्गस्थ होऊन प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. सुशांत वेल प्लेड, सुपर्ब. 1 मिनिटाचा कालावधी आहे. काय म्हणशील ज्या पद्धतीने खेळी साकारलीस, पंकज पाटील यांना घेऊन चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि पंकज पाटील पालन तुमच्या टीमला घेऊन चाललाय, तर कसं फील करतोयस? चांगलं फील करतोय. एवढी मॅच झाली, बॅटिंग झाली नव्हती, या मॅचला बॅटिंग झाली आणि टीम जिंकली, ते जास्त महत्त्वाचं वाटतं. प्रतीक शेळके यांच्याविषयी काय म्हणशील? मित्र. थँक्यू व्हेरी मच सुशांत वजे. हे होते मॅन ऑफ द मॅच. आणि कल्पेजी कुडू, पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आपण पाहू शकतात आगमन आणि IIFL टीम आपण पाहू शकतायत. तर या पण आगरी सामनावीर ही टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक शेळके यांच्याकडून मात्र 500 रुपये आलेले आहेत, ते सुद्धा आपण सन्मानित करायचंय. कुमार ऋषांक रुपेश पाटील आगरी सामनावीर. या ठिकाणी आपण सन्मानित करताय. सुपर 48 नॉट आउट. सुपर बॅटिंग केली, क्लास बॅटिंग करत असताना दक्ष गावड आपण यायचंय. दक्ष गावड. थँक्यू व्हेरी मच सुशांत, वेल प्लेड. आणि संडेच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या आपण जाऊया कमेंट बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट होतील मीरा भाईंदरचा आवाज, मनीची पाटील. 15 धावा फलकावर आहेत. संतोष मडवी 9 वर पोहोचलेत आणि आता या षटकात सुरुवात चौकारानं झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स संघ 15 वर पोहोचलेला आहे. पहिल्या 8 चेंडूनंतर प्रथम फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज विकेट वाचून खेळत आहेत. पण लीग स्टेज आहे, शेवटचा सामना आहे, प्रत्येकाच्या लक्षात राहावा म्हणूनच ते एफर्ट्स
दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलवर 5 धावा गोळा केल्या चेतन पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला टार्गेट केलं, संपर्क योग्य नव्हता, पण बॉल गॅप मधून सीमारेषा पार. बॅकवर्ड पॉइंट क्लिअर, चौकार. भावेश वजे यांनी जर षटकार खेळताचे संघमालक आहेत तर 1000 रुपयाचं बक्षीस विश्वनाथ वजे यांच्याकडून भावेश यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. जर संजयजी कुडू साहेब खानिवडे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल खूप खूप ऋणी आहोत. फुल टॉस, पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह. पॉवर प्लेला कसं कॅपिटलाइज करायचंय ते संतोष मडवी या अनुभवी फलंदाजाला बऱ्यापैकी ठाऊक आहे. चौकार येतोय आणि 4 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतोय. सामना जिंकायचाच आहे, तोच ऍटिट्यूड संतोष मडवी यांचा. फुल टॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि कव्हर्सला टार्गेट करताना 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या. 4 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 4च्या मदतीनं. 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. पायांची स्ट्राईड मोठी करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. टेक्निकली आस्पेक्टने खूप चांगला खेळ संतोष मडवी यांचा आहे. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, दोन्ही घटकांमध्ये संतोष मडवी यांचा वरचढ खेळ आपण नेहमीच पाहिलाय. बॅक टू द बॉलर आणि चेतनचा हा स्टॉप, पूर्ण शरीर झोकलं होतं. हा बॉल अडवण्यासाठी 5 चेंडूचा खेळ संपलेला. धावसंख्या 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. चेतन यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट या पर्वामध्ये खेळलेलं आहे. आगरी प्रीमियर लीगच्या या 9व्या पर्वामध्ये खेळलेलं आहे. प्रत्येकाला पर्व गाजवायचे तीच उत्कंठ असते. पूर्ण वर्षभर आपण या क्षणाची वाट पाहत असतो. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पर्व 9वं आगरी प्रीमियर लीगचं साखरेचं मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा एकदा रनआउटचा जो क्षण आपण अगोदर व्हायरल झालेला पाहिला चेतन पाटील यांचा, तो क्षण पुन्हा एकदा त्यांना घ्यायचा होता पण तो नाही घेतला. पुन्हा रिप्ले मध्ये पाहूया. पूर्णपणे मोमेंट घेतली होती पण संतोष मडवी यांच्याकडे अनुभव आहे आणि ते सुद्धा सांगतायत की बाजी मी मारले. ड्राईव्ह केलंय, मिडॉनला कोणीच नाही. बॉल पोहोचले, लॉंग ऑनला सिंगल होते. कंप्लीट चालत एक धाव कंप्लीट केले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते प्रिशा प्रज्योत वॉरियर्स 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड. सूरजजी पाटील यांच्याकडून दक्ष गावडसाठी 500 रुपये आले होते, ते मात्र या ठिकाणी जमा केलेले आहेत. तर या आपण तर या पण आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब, या पण त्यांच्या शुभ हस्ते मनीजी पाटील यांनी 2 दिवस या स्पर्धेला दिले, त्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मीरा भाईंदरचा आवाज आणि आगरी प्रीमियर लीग मध्ये हे दुसरं पर्व त्यांचं आहे की त्यांनी मात्र या स्पर्धेला हजेरी लावलेली आहे. या माईची उबदार शॉल रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करीत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा हा बुके देऊन आपण सन्मानित करतोय. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. आणि या आपण जाऊया व्हॉइस ऑफ बहाडोली मनोजी पाटील यांच्याकडे. षटक क्रमांक आपण बघतोय 3रं सुरू आहे आणि 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेला आपण बघितलं तर चेंडू चांगला होता. संतोष मडवी बॅकफुटवर गेले, पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. 3 चेंडूचा खेळ होता. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा. षटक क्रमांक 3 जयेश पाटील सच्चा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. ब्रँड ऑफ उमरोळी. फुल टॉस चेंडूला पाठवलंय. 9 चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1+1 2 धावा येतील. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 32 32 धावा.
षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे. जयेश पाटील, दुसऱ्या बाजूने भावेश आपल्याला बघायला मिळतोय. या आपण अजून एक सन्मान करणार आहोत या बॉल नंतर. बॅटची हलकीशी एज जरूर होती. मिलिंद यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. कलेक्ट करतायत तत्पूर्वी डॉट बॉल. श्री राहुलजी प्रकाश ठाकरे, IIFL गोल्ड लोन मनोर ब्रांच आणि ब्रांच मॅनेजर आहेत. मी विनंती करेन आदरणीय देवानंद वजे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान आपण करावं. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत देवानंद कृष्ण वजे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया श्री राहुल प्रकाश ठाकरे, IIFL गोल्ड लोन मनोर ब्रांच मॅनेजर. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. खूप खूप धन्यवाद राहुलजी प्रकाश ठाकरे साहेब, आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आज अक्षयजी घरात वेळ देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचे पिताश्री सुद्धा आहेत. त्यानंतर श्री गौतम पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता बारडोली गावचे पोलीस पाटील कल्पेश कुडू यांना मी, देवानंद वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गौतमजी पाटील साहेब IIFL गोल्ड लोन मनोर ब्रांचचे आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. ही संस्कृती आहे ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत. प्रत्येक व्यक्तिमत्वाला सन्मान हा दिला जातो या मुख्य व्यासपीठावर. आज विशाल पाटील हे सुद्धा उद्याचा विचार करतायत, इन ऍक्शन खेळायचं आहे, काय रणनीती असेल. तर धन्यवाद, या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. मनीजी पाटील, थँक्यू व्हेरी मच, आपला मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 32 धावा धावफलकावर इथे जेल सुटतोय. धावसंख्या आपण बघतोय 33 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय 3.1 षटकांचा खेळ होताना 33 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. जेल सुटल्यानंतर स्वप्नील पाटील थोडेसे नाखुश बघायला मिळतात, कारण संतोष मडवी यांचा जेल सुटलेला आहे. धावा झाल्या धावफलकावर 33. दक्ष गावड यांच्यासाठी सूरज पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. मी विशाल पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांना ते द्यायचं आहे. लगातार 4 डॉट बॉल खेळलाय भावेश वजे, संघबालक आहेत. इथून आपण बघतोय लगातार 5वा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. या सामन्यावर आपण बघतोय लक्ष असेल ते क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाचं. संजय कुडू खानिवडे यांच्याकडून मंडळासाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बाईकच्या सहाय्याने 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34, 34 धावा. आदरणीय संजय कुडू खानिवडे यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 35. विदाउट लॉस 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं सुरू आहे. या वेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खेळला जातोय. भावेश वजे 7 निर्धाव चेंडू खेळलाय. 12 चेंडू मध्ये 8 धावांची खेळी करतोय. चार षटकांचा एकंदरीत खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात.
प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे टीम 35 4 षटकांचा खेळ झालाय. 13 बॉल मध्ये 25. संतोष बडवे डॉन किलर बिरवाडी टीम. यावेळेला प्रतिम चांगला फटका आहे. बॅकफुटला जात असताना संतोष मडवीच्या बॅट मधून 1 रन. रोहिदास फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचले गेले. 14 बॉल 26 रन. संतोष मडवी यांच्या बॅट मधून येत असताना तनिष पाटील यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. निकेत गावड सेफ हँड. भावेश बॅक टू द डगआउट. भावेश वजेने मात्र यावेळेला जरूर चांगला फटका खेळला होता, परंतु डिरेक्ट निकेत गावड घाटीमचा ब्रँड यंदा चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. मध्यंतर निकेत गावड थोडासा स्ट्रगल करत होता, परंतु क्रिकेट आहे आणि निकेत गावडला माहिती आहे आज ना उद्या माझा दिवस उजाडेल आणि त्यासाठी निकेतने संयम बाळगला आणि आता परिपक्वतेचा खेळाडू. चांगला बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु मोहित मडवीच्या बॅट मधून नाहीये. स्वप्नील पाटील डॉन यावेळेला थोडेसे नाराज होत असताना त्यांचं रिॲक्शन. तनिष पाटीलचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय. येणाऱ्या काळामध्ये तनिष पाटील अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडेल. अनेक मात्र गोलंदाज जे असतील ते विचार करतील की तनिष हा आपला एक चांगला गोलंदाज आहे. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये फिरवलाय. सुपर सुपर. 40ला 1. 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मात्र यावेळेला आपण पाहू शकताय ग्रेट बॉलिंग. तनिष पाटील फॅब्युलस बॉलिंग करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा. फुलर लेंथचा बॉल स्टंपच्या अगदी जवळून बॉल ह्या वेळेला फिरवलाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. 40 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला चांगला फटका तर खेळला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. बरोबर HF डिलक्स हिरोच्या बाईकवर जाऊन बॉल आदळला. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 46. चला शेवटचं षटक लवकरात लवकर आपण गोलंदाजी मार्कवर आणायचंय. अग्री प्रीमियर लीग आजचा सलग 3रा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या दिवसामध्ये राही फायटर्स माकणे वर्सेस जय बजरंग बिरवाडी. आपण ॲक्युरेट 9 वाजता हजर राहायचंय. 9:15ला टॉस. 10 मिनिटे तुम्हाला वेळ आणि 9:30ला बरोबर बॉल डिलिव्हर्ड होईल. इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवलंय. फिल्डर येत आहेत फार वेगाने. कॅच होईल का? कॅच कॅरी होत नाहीये. मात्र निकेत गावड पुढे फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी संतोष मडवीच्या बॅट मधून 2 रन. संघाची धावसंख्या 48-48. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं. मिलिंद यांच्या हातातून बॉल सुटलाय, परंतु अजित मात्रे सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 49 या धावसंख्येवर. खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहू शकता हा बॉल लेफ्ट केलं गेलं होतं. 49 रन. अप्रतिम चांगला फटका तर आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर पुढे सरसावतात फिल्डर चेतन पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक हाताळण्याकरिता 50 धावा झालेत. प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे टीम. तर एका साईडला डॉन किलर बिरवाडी सरपाडा. बॅटचे एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन मिळेल का? नाही.
रनआउटच्या स्वरूपात मोहित मडवीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथमेश स्माइल पहा त्याची अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते, जसा ऑन स्क्रीनवर दिसला. बॅट हातात आणि या वेळेला आपण पाहतायत एक मोठी संधी आहे आणि जसा बॅटिंगला उतरला अप्रतिम, क्या बात आहे प्रथमेश. या वेळेला अप्रतिम चांगला फटका ओव्हरपिच बॉल होता. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. संतोष मडवीच्या बॅट मधून 56 धावा फलकावर. 56. छप्पन्न धावा. शेवटचे 2 बॉल आहेत. बॅटची एज हलकीशी जरूर होती, तिथून फिल्डर येत आहेत आणि इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. यस गॉन. प्रथमेश या वेळेला टकवर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56ला 3 आतापर्यंत शेवटचा बॉल असेल. गटातून आज आपण पाहिलं तर सामने पाहायला मिळाले, खूपच दूर होते. विरल नायर सरांचा इशारा आला. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विरल नायर सर. इथून जर आपण पाहिलं तर आता शेवटचा बॉल आहे. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद आणि 57 रन्स टू विन. 57 धावांचं लक्ष्य. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या आणि 2 बॅटर लगेच तयारीनिशी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. बॉल दे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॉल. फेअर प्लेअर ऑफ द अवॉर्ड IIFL गुड लोन यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. चमचमाती हुई गोल्डन ट्रॉफी. जयेश पाटीलने मात्र 2 षटका हाताळली. 17 रन्स 6 डॉट 60.50. चेतन पाटीलने 1 षटक 15 रन्स 15चा इकॉनॉमी. चेतन पाटील 2 षटक 12 धावा 1 विकेट्स आणि 7 डॉट 6चा इकॉनॉमी. तनिष यावेळेला आपण पाहतोय 7चा इकॉनॉमी. पंकज रवींद्र पाटील नेहालीस स्वरांगी वॉरियर 64 धावा. हाय स्कोर 189. आतापर्यंत अमित पाटील क्रिएटिव्ह 11 माकणे 159. निकेत गावड 138 धावा 5 इनिंग मध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतात प्रणय घरत 136 धावा 6 इनिंग मध्ये. मंजित कुडूला आपण पाहतात आई एकविरा ग्रुप 5 इनिंग 118 आणि 41 नॉट आउट त्याचा हाय स्कोर. भावेश पाटील त्याच्या खालोखाल 100+ 111 आणि त्यानंतर आशिष संतोष सुशांत आणि कल्पेश अशा पद्धतीने आपण पाहतायत 100च्या आतमध्ये आहेत. थँक्यू मोस्ट रन्स स्कोरर. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. मोस्ट विकेट्स टेक अ टॉप 10. कल्पेश पाटील 6 इनिंग 11 विकेट्स. कृणाल पाटील 11 विकेट. मंजित कुडू 10 विकेटवर 3ऱ्या स्थानावर. पंकज पाटील 9 विकेट. 4थ्या स्थानावर जयेश गिनी 9 विकेट. 5व्या स्थानावर पाहायला मिळतो आणि त्यानंतर अनुक्रमे भावेश आणि साहिल 9-9. जयेश दक्ष आणि अजिंक्य 8-6 अशा पद्धतीने टॉप 10 आपल्याला पाहायला मिळाल्या मोस्ट विकेट टेकर. धन्यवाद साहिल पाटील. निकेत गावडच्या प्रत्येक षटकारासाठी प्रफुल्ल विजय पाटील लोरे यांच्याकडून 200 रुपये. 3 षटकार जर आले तर निकेत गावडसाठी स्वप्नील गावड यांच्याकडून 5000 रुपये. सत्तावन्न धावांचं टार्गेट तुम्हाला 29 बॉल मध्ये
चेस करायच्या आहेत क्वालिफाय व्हायचं असेल तर. आणि 30व्या बॉलवर जर आपण पाहिलं तर 2 रन्स तुम्हाला एक्स्ट्रा कराव्या लागतील. अर्थातच 57+2 एकूण 60 30व्या बॉलवर 56+2. अप्रतिम. पहिल्याच बॉलवर ऑन दी टोस खेळला गेलाय वीरेंद्र सेहवाग. कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिले गेले. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, 4 रन. कैरवी विशाल पाटील यांच्याकडून आपण पाहतायत. चेतन पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, 200 रुपयांचं कॅश प्राइज कैरवी विशाल पाटील यांच्याकडून. सरपाडा चेतन पाटीलसाठी हे प्राइज लावलं गेलंय. प्रज्योत पाटील पुढे सरसावला गेला होता. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. निकेत गावडसाठी 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी. स्वप्नील गावड यांच्याकडून 5000 रुपये आणि प्रफुल्ल विजय पाटील लोवरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5. चला स्पीडअप करा जरा गेम. घड्याळ जवळजवळ 6:05 झालेत आणि आता बॅट लाईट येण्याची दाट शक्यता आहे, परंतु त्या अगोदर शेड्यूल आज कंप्लीट होईल. सर्व संघांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला जबरदस्त प्रहार केलाय. क्लास टायमिंग कैरवी विशाल पाटील यांच्याकडून. या षटकारासाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज. षटकारात परावर्तित करणारा हा फटका अप्रतिम. दिस इज अ क्लास. निकेत गावड फॅब्युलस बॅटिंग करत असताना रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालाय. तीन बॉलचा खेळ झालाय. 11 रन झालेत आतापर्यंत. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपये कॅश प्राइज मिळेल. निकेत गावडसाठी कैरवी विशाल पाटील यांच्याकडून. यावेळेला ऑन साइडला खेळले, पूल केलंय आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिले 4 रन साठी. निकेत गावड थांबणार नाहीये. चांगली बॅटिंग करत असताना घाटीमचा ब्रँड अगदी चमकलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता या बॉलला, परंतु चांगला फटका येत असताना संतोष मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. अप्रतिम. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. युवराज स्ट्रिंग कप कॉपीबुक स्टाईल मध्ये. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. आणि मुनीत कुडू यांना सांगितलंय तुम्ही चांगलं काम करतायत तर डेफिनेटली रील्स बनवा. बेस्ट कॅमेरामॅन मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी. पुन्हा एकदा कैरवी विशाल पाटील यांच्याकडून हे प्राइज सातत्याने लागतं. प्रफुल्ल विजय पाटील लोवरे यांच्याकडून 200, म्हणजे या षटकाराला एकंदरीत 500 मिळतात. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते. 21. दोन्ही काढले बघ पिंटू. 29 बॉल मध्ये 57 काढल्या तर 0.21 होते पुढे जातात त्यांच्या, म्हणजे हा 0.200 असं हे 11 211 30व्या बॉलला गेले तर 58 रन पाहिजे आणि 31व्या बॉलला गेले तर 62 रन पाहिजे, म्हणजे 56 वर 6 आणि 31व्या बॉलवर समजा 55 वर 6 मारले. उकळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शोल्डरला बॉल जाऊन आदळलाय का, मात्र कशा पद्धतीने आपण पाहतायत पंचांनी यस हँडकट यावेळेला पाहायला मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. क्रिएटिव्ह 11 माकणे टीमचा आपण रन रेटचा विचार केला, नेट रन रेटचा, तर प्लस 0.202 चा आहे. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहत आहेत भावेश पाटीलला.
21 धावा झाले ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 36 रनची आवश्यकता 30 बॉल मध्ये आपण पाहत आहेत. चला थोडस स्पीडअप करा. 3 लगातार षटकार कायरवी विशाल पाटील यांच्याकडून 10,000 रुपीज. चेतन पाटीलसाठी यावेळेला पहिला षटकार येणार का तर नाही. अक्षयच्या स्वागतासाठी बॉल निघून चाललाय. 4 रन या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अप्रतिम चांगला फटका होता. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या यावेळेला बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. जवळजवळ स्क्वेअर लेगला डायरेक्ट हिट जरूर केलंय. एकच स्टंप दिसत होता आणि पंच मात्र यावेळेला सांगतायत यस रनआउट आहे की नाही चेक करा थर्ड अंपायर. आशुतोष व्यवहारे सर या पण डिसिजन पेंडिंग. नॉट आउट ऑलमोस्ट पोचले होते. बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्यामुळे आपण पाहतायत परफेक्ट यावेळेला पाहायला मिळतं. आणि अशा वेळेला कधी कधी आपण पाहतो की कन्फ्युजन असतं. अशा वेळेला बेनिफिट ऑफ दी डाऊट बॅटरला जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इथे ऑलमोस्ट पोचले होते. काही रवी पाटील आणि मयूर घरत यांच्याकडून लगातार 3 षटकार चेतन पाटीलच्या बॅटमधून आले. 5,000 रुपये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 जयेश किनी. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या बॉलवर डॉट. 29व्या बॉलवर जर मॅच फिनिश करतायत तुम्ही तर तुमचा नेट रन रेट हा मात्र क्रिएटिव्ह 11 माकणेच्या पुढे जाईल. 0.211 होईल. यावेळेला ऑन साइडला खेळलाय. खिचून मारलाय. खूप चांगला पिकअप शॉट. सरळ बॉल निघून जाईल आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी. सनसनाटी षटकार. चांगला फटका होता. भावेश पाटीलच्या बॅट मधून थोडेसे क्रॉस उभे राहिले होते. शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खूप चांगला बॉटम हँडचा चांगला वापर केला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. बॉल वाईटच्या स्वरूपात जरूर येईल. 1 रन मिळेल. 33 धावा. आता विजयासाठी आपण विचार केला तर जवळजवळ धावा हवेत त्या 24 आणि ही स्पर्धा आतापर्यंत जर आपण पाहिली आग्री प्रीमियर लीग यावेळेला ऑन साइडला खिचून मारलाय. बिटवीन द गॅप मध्ये निघून चाललाय हा बॉल. खूप चांगली फटकेबाजी होत असताना सौंदर्यपूर्ण फटके येत आहेत भावेश पाटीलच्या बॅट मधून. आग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. पर्व 9 आणि तिसऱ्या दिवसात आपण पोहोचलो या शेवटच्या सामन्यापर्यंत. आतापर्यंत आपण पाहिलं तर ही स्पर्धा 20 नेटवर्क या चॅनेलवर जवळजवळ 1 लाख जणांनी पाहिलेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणजेच या स्पर्धेची क्वालिटी काय हे मात्र स्पष्टपणे दिसत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे 20 नेटवर्कचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल विश्वास पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. स्लोवर 1 बॉल होता. थोडासा थांबून आला होता बॉल. शॉर्ट लेगला वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. बॅटची हलकीशी एज होती. प्रथमेश पामाळे मात्र पुढे ससावले. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 38. आता विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 बॉल मध्ये 19 रन. रिक्वायर्ड रन रेट 4.75चा.
38 धावा झालेत, म्हणजेच क्वालिफायसाठी 17 बॉलमध्ये त्यांना आता 19 रन्स या करायचे आहेत. कारण 29व्या बॉलवर जर तुम्ही विजय मिळवतायत तर डेफिनेटली क्वालिफायचे दरवाजे तुमचे ओपन होतील. यावेळेला आपण पाहिलं तर बॅटची एज, नशिबाचा चौकार, 4 रन मिळतील. संघाची धावसंख्या 42, 42. आव्हान सोपं झालंय आता. निकेत गावड यांच्यासाठी मात्र 2 षटकारांसाठी 600 रुपीज. कायरेरी कॅटरर्स अँड VS सेंटर टूर सेंटर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला हुक केलंय, 4 धावा बुक केलेत. सरळ बॉल निघून जाईल नितीनजी पाटील यांच्या कटआउटच्या वरून. क्लास दाखवत असताना भावेश पाटील इज ऑन फायर. सुपर बॅटिंग करत असताना अगोदरच त्यांनी मात्र प्रतिभावंत खेळाडू आहे. चांगला फटका खेळला गेला होता आणि इथून चौकार जतीन किनी यांच्या स्वागतासाठी गेला होता. बॉल 46 ला 1. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 11 रनची आवश्यकता. ऑन साइडला कडक शॉट, सरळ बॉल. प्रफुल्ल वजे पिंटू यांच्या सन्मानासाठी. तुम्ही चांगली मेहनत घेतली या पिचला, त्यामुळे माझ्या बॅटवर बॉल येत आहेत हे दर्शवून दिलं आणि हा सन्मान दिला पिंटू वजेला. व्हॉट अ शॉट, क्लास, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोचते 52. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मोहित मडवी पुढे सरसावतायत आणि इथून मात्र चांगला कॅच कॅरी करत असताना सेफ हँड, फलंदाज बाद. 5 रनची आवश्यकता आहे. चला बॅटर लगेच आपण. आजच्या दिवसात सर्व संघांनी मात्र खूप सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कार्यकारिणी समिती यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. उद्या बी ग्रुपला सुरुवात होईल आणि दोन्ही टीम्स आपण 9 वाजता रिपोर्टिंग करा. 9:15 ला टॉस, फॉर्म फिलअप करून सबमिट करून आणि 9:30 ला मॅच स्टार्ट. यावेळेला सर बॅटचा वापर केलाय, खडे खडे स्ट्रोक खेळलेत आणि इथे बॉलला रोखले का? आणि यस, डेफिनेटली सेफ आहे. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजूजी पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेलंय. एक नंतर मेल, सिंगल मेल आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल एकंदरीत आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 3 रन्स. आता सामन्याचं समीकरण सोपं झालंय. तीन रनची आवश्यकता आणि त्यानंतर 3 संघ कोणते असतील? प्रथमतः 6 मॅचेस ज्यांनी विन केलेत 12 पॉइंट सहित आपण पाहिलेला आहे तो संघ ऑलरेडी नेहाली स्वरंगी वॉरियर्स दुकटन टीम पहिल्या क्रमांकावर स्थान त्यांनी पक्क केलंय. दुसऱ्या स्थानावर आपण पाहिलं तर आई एकविरा ग्रुप माकणे आणि आता इथून विन होत आहेत तर 3ऱ्या स्थानावर त्यांचं स्थान पक्क होईल एक ग्रुप मधून. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला तर प्रथमेश पामाळे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि चेतनला परतावा लागेल. फिनिश करण्याच्या नादामध्ये होता कारण भरपूर बॉल आहेत आणि त्यामुळे आपण एक ऍडव्हान्टेज घेऊया, परंतु तेवढीच उसळी मिळाली या बॉलला आणि चांगला जजमेंटने यावेळेला झेल टिपला गेला. गोलंदाज ऋग्वेद साखरेचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भवितव्य आहे साखरे गावाचं.
कायरवी पाटील आणि मयूर घरत यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यांनी बक्षीस सुद्धा लावली आणि इथे मंडळाला त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले, मात्र रन मिळेल का? स्वप्नील पाटील त्या ठिकाणी धावत होते आणि अखेरकार 1 रन मिळाली. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. हलकेशा हाताने लेटकट खेळले आणि शानदार चौकार. या चौकाराने मात्र तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचलाय डॉन किलर बिरवाडी सरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम व्हेंटिलेटर वर होती. त्यांचा प्लस 0.202 चा नेट रन रेट होता. या आपण वृषांक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत.